जालनाची भूमिका घेतल्याशिवाय माणसं निवडून येणार नाही. आम्ही 4 खासदारी निवडून आलो, ते काँग्रेस सोबत युती केल्यानंतर आम्ही 4 लोक निवडून आलो. स्वतःच्या बळावर निवडून येण्याची तेवढी आमची ताकद नाही. बाबासाहेब आंबेडकर 52च्या निवडणुकीत आले. काँग्रेसच्या काजूरकरांनी बाबासाहेबांना हरवलं आणि म्हणून बाबासाहेबांनी विचार केला की शेड्यूल कास्टच्या नावावर पार्टी चालवली तर मला इतरांची मतं मिळणार नाही, म्हणजे मला मिळाली नाही, आणि जर मी निवडून येत नाही तर माझे लोक कशी निवडून येणार. म्हणून रिपब्लिकन संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती, प्रजासत्ताक पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आणि ती पार्टी जी आहे ती पार्टी आपण चालवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे रिपब्लिकन शब्दच हा व्यापक आहे. त्यासाठी बहुजन वंचित वगैरे अशा पद्धतीचा प्रयोग करण्याची काही आवश्यकता अजिबात नाही. ठीक आहे, त्यांचा प्रयोग जो होता बाळासाहेबांचा अत्यंत चांगला होता. त्यांना लोकसभेमध्ये मतं चांगली मिळाली, पण एवढी मतं मिळाली तरी लोकसभेला आणि विधानसभेला एकही माणूस निवडून आला नाही. आणि त्यापेक्षा जास्त मतं त्यांना कधी मिळू शकत नाही. पहिल्यांदाच त्यांच्या राजकारणामध्ये अकोला सोडला तर बाकीच्या ठिकाणी त्यांना कधी एवढी मतं मिळाली नाही. पहिल्याच वेळेला त्यांनी चांगला प्रयोग केला आणि जाते नाही करत आणलं, पण एक सुद्धा माणूस निवडून आला नाही. त्यामुळं पॉझिटिव्ह राजकारण जे आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे. निगेटिव्ह राजकारणामुळं फायदा अजिबात समाजाचा होत नाही आहे. आणि म्हणून आता रिपब्लिकन ऐक्य काय होत नाही आहे. मी बाळासाहेबांना अनेक वेळेला आवाहन केलं की आपण आणि रिपब्लिकन नावानेच आपण पक्ष चालूया. यासाठी वेगळ्या आघाड्या करण्याची आवश्यकता अजिबात नाही, परंतु त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही आहे. आणि त्यामुळं सर्वांना रिपब्लिकन करण्याची भूमिका माझी आहे. माझ्या पक्षामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा जसा त्यांचा प्रयोग होता तसा माझाही प्रयोग आहे की माझ्या पक्षामध्ये ब्राह्मण आघाडी आहे, मराठा आघाडी आहे, ओबीसी आघाडी आहे, मायनॉरिटीची आघाडी आहे, महिला आघाडी आहे, युवक आघाडी आहे, विद्यार्थी आघाडी आहे, उद्योग आघाडी आहे, रोजगार आघाडी आहे, शेतकरी आघाडी आहे. अशा अनेक आघाड्या मी माझ्या पक्षामध्ये बनवलेल्या आहे आणि सर्व समावेशक पक्ष व्हावा अशा पद्धतीचा माझा प्रयत्न आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा मध्यंतरी झालेली आहे आणि BJP आणि RPI मिळून मित्रपक्ष मिळून आपण निवडणुका लढण्याचा आम्ही ठरवलेला आहे.